गुरुवारी बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. अजितदादांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनाच निवडून देण्याचं आवाहन सगळ्याच पक्षांनी केलं होतं. भावनिक लाट आणि सर्वपक्षीय साथ यामुळे सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी होणार असे अंदाज वर्तवण्यात येत होते. पण गुरुवारी सकाळी बारामतीत एका वेगळ्याच चर्चेनं जोर धरला. ती चर्चा म्हणजे 2029ला बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढत होणार का याची. गुरुवारी सकाळी पवार कुटुंबातले सदस्य मतदानासाठी बारामतीत आले होते. तेव्हा आधी जय पवार, नंतर रोहित पवार, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार अशा सगळ्यांनीच 2029ला बारामतीत पवार विरुद्ध पवार निवडणुकीवरून प्रतिक्रिया दिल्या. 2029ला जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते असं रोहित पवारांनी सांगितलं. त्यामुळे पोटनिवडणुकीपेक्षा 2029ला बारामतीत अजित पवारांचा वारसदार कोण होणार या चर्चेला आता तोंड फुटलंय. 2029च्या बारामती निवडणुकीवरून कोण नक्की काय म्हणालं, ही निवडणूक जय विरुद्ध युगेंद्र अशी होणार की युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आणून रोहित पवारच डाव साधणार. 2029ला बारामतीचा दादा कोण होणार पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बारामतीत गुरुवारी कोण काय म्हणालं ते बघूयात. गुरुवारी सकाळी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीत मतदान केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना 2029च्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा लोकांची मागणी आहे की मी 2029ला उमेदवार व्हावं, पण मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय असं जय पवारांनी सांगितलं. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा मतदानाला आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांना जय पवारांनी केलेल्या विधानाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्षाचा निर्णय ऐकावा लागतो, त्यांचा पक्ष तो निर्णय घेईल. 2029ला जी निवडणूक होईल ती सर्वपक्षीय होऊ शकते. अजितदादांच्या वेळी पवार विरुद्ध पवार झालंय, लोकसभेलाही पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळं उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवार परिवार एकत्र यावा ही इच्छा असली तरी राजकीय दृष्टिकोनातून कठोर निर्णय घ्यावे लागतात. पवार विरुद्ध पवार होऊ नये असं बारामतीकरांना कितीही वाटत असलं तरी पक्ष वेगळे आहेतच. त्यामुळे 29ला तिथून जय उभे राहिले तर इथून युगेंद्र उभे राहू शकतात असं रोहित पवार म्हणाले. जय पवार आणि रोहित पवार या दोघांनीही 2029च्या बारामती निवडणुकीबद्दल केलेल्या विधानांमुळे बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार का या चर्चांना उधाण आलं. रोहित पवारांनी संभाव्य उमेदवार म्हणून थेट युगेंद्र पवारांचं नावच घेतल्यामुळं युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवार यांना पत्रकारांकडून विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यावेळी कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल आणि एकत्र कोण लढणार, कोण कोणाच्या विरोधात लढणार, युती होणार नाही होणार, विलिनीकरण होणार नाही होणार, 3 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. त्यामुळे आत्ताच त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. तेव्हा पवार साहेब जे काही सांगतील, त्यांचा पक्ष जो काही निर्णय घेईल तसं होईल. युगेंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत, जय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे दोघं वेगवेगळ्या पक्षात आहेत. विलिनीकरणाच्या चर्चा आता थांबलेल्या दिसत आहेत. आता दोघांचीही वेगवेगळी कामं सुरू आहेत. त्यामुळं 2029ला जे होईल ते होईल. मी वडील असलो तरी सगळे निर्णय युगेंद्र घेईल असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं. यासोबतच रोहित आणि जय या दोघांनीही आज या क्षणी हे बोलायला नको होतं असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या प्रतिक्रिया येत असताना स्वतः युगेंद्र पवार यांनीही माध्यमांशी फोनवरून संवाद साधला. 2029मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो, त्याचं दुःख आहे. पण आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशी भूमिका युगेंद्र पवारांनी मांडली आहे. आता या सगळ्या प्रतिक्रियांमुळे 2029ला बारामतीत दादांचा वारसदार कोण होणार याची चर्चा व्हायला लागली आहे. अर्थात या निवडणुकीला अजून 3 वर्ष असली तरी त्याची तयारी पवार कुटुंबातली पुढची पिढी आतापासूनच करायला लागली आहे का असं बोललं जात आहे. त्यामुळे 2029ला बारामतीचा दादा कोण होऊ शकतो ते बघूयात. सगळ्यात आधी बोलूयात ते म्हणजे या चर्चेला सुरुवात करणाऱ्या जय पवारांबद्दल. अजित पवारांनी आपले थोरले चिरंजीव पार्थ पवारांना 2019मध्ये मावळ लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे सक्रिय राजकारणापासून तसे लांबच होते. MBAची पदवी घेतलेले जय पवार हे दुबईत आपला व्यवसाय सांभाळण्यात व्यस्त असायचे. पण 2019ला पार्थ पवारांचा मावळमध्ये झालेला पराभव, 2023ला राष्ट्रवादीत पडलेली फूट या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 वर्षांपासून जय पवार हे बारामतीत सक्रिय झाल्याचं स्थानिक सांगतात. जय पवारांनी गेल्या 2-3 वर्षात बारामतीत स्थानिक लोक आणि कार्यकर्त्यांसोबत आपला संपर्क वाढवल्याचं सांगितलं जातं. मुख्य म्हणजे 2023 पासूनच जय पवारांनी बारामतीच्या राजकारणात उतरावं
अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं सांगितलं जातं. 2023ला अजित पवार शरद पवारांची साथ सोडून बाहेर पडल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी अजित पवार फिरत होते. त्यामुळं बारामतीची धुरा सांभाळण्यासाठी जय पवार मैदानात उतरल्याचं बोललं गेलं होतं. मुख्य म्हणजे 2024ला बारामती विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्यात आल्यानंतर जय पवारच बारामतीतून लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. तेव्हा स्वतः अजित पवारांनी सुद्धा याबद्दल सूचक विधान केलं होतं. जय पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर जनतेची आणि त्या भागातील कार्यकर्त्यांची जी मागणी असेल ते करायला तयार आहे. मी 7 ते 8 वेळा लढलोय, त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही असं अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे जय पवार आणि बारामती विधानसभा हे समीकरण दादांच्याही डोक्यात होतं का असंही बोललं जातं. आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना केंद्रीय तर अजित पवारांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करून सत्तेचा योग्य तो बॅलन्स साधला होता. त्याचप्रमाणे आता पार्थ पवार हे राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे जय पवार जर बारामती विधानसभेत सक्रिय झाले तर हाच बॅलन्स सुनेत्रा पवार सुद्धा साधू शकतात. आता बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा विचार केला तर पार्थ पवार हे या प्रचारापासून लांबच असल्याचं पाहायला मिळालं. पण जय पवारांनी मात्र बारामतीत गावोगावी जात तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यांनी थेट चहाच्या टपरीवर बसून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. शांत आणि मृदुभाषी असलेल्या जय पवारांनी अगदी मुरब्बीपणानं प्रचाराची सूत्र हाताळली. वडिलांच्या निधनानंतर लागणारी पोटनिवडणूक असल्यानं त्यांनी प्रचारात कुठेच हारतुरे स्वीकारले नाहीत. प्रचाराला कुठेही उत्सवाचं स्वरूप येणार नाही याची विशेष काळजी घेतली. प्रचारात त्यांनी बारामतीकरांना भावनिक साथ घालतानाच काही गावांमध्ये अजितदादांप्रमाणेच दाखवलेला मिश्किलपणाही चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे जय पवारांमध्ये बारामतीकरांना अजित पवार दिसत असल्याची चर्चा व्हायला लागली होती. पण याबद्दल बोलताना दादांसारखं कधीच कोणीही होऊ शकत नाही, पण त्यांचा मुलगा म्हणून माझ्या बारामतीकर कुटुंबियांना तसं वाटू शकतं. पण मी, सुनेत्रा वहिनी आणि पार्थ दादा आम्ही तिघही बारामतीसाठी कष्ट घेणार असल्याचं जय पवार म्हणाले. जय पवारांनी हाताळलेला हा सगळा प्रचार, निवडणूक सोपी असताना सुद्धा बारामतीकरांशी साधलेला कनेक्ट यामुळं जय पवार 2029ला बारामती विधानसभेसाठी रिंगणात असतील का अशा शक्यता निर्माण केल्या जात आहेत. यानंतर 2029ला युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून बारामतीचे उमेदवार असतील असं रोहित पवार म्हणाले. 2024ला शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना बारामतीतून उमेदवारी दिली होती. लोकसभेत शरद पवार गटाला आलेलं प्रचंड यश, शरद पवारांनी पायाला भिंगरी लावून केलेला प्रचार आणि वारं फिरल्याची चर्चा यामुळं युगेंद्र पवार अजित पवारांसमोर आव्हान उभं करतील असं बोललं जात होतं. पण अजित पवार तब्बल 1,00,000 मतांनी विजयी झाले. पण दादांच्या विरोधातलं 80,000 मतदान युगेंद्र पवारांनी घेतलं होतं. आता 2029ला आपल्याला पवार विरुद्ध पवार निवडणूक नको असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय. पण तशी शक्यता नाकारता येत नाही. युगेंद्र बारामतीच्या राजकारणात विशेष सक्रिय नव्हते, पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ते राजकारणात चांगले सक्रिय झाले. मतदारसंघात वैयक्तिक ताकद नसली तरी त्यांनी गेल्या 2 वर्षात आपला जनसंपर्क वाढवलाय. संघटनात्मक पातळीवर सुद्धा त्यांची चांगली ताकद आहे. आता पक्षफुटीनंतर त्यांना शरद पवारांना असलेल्या सहानुभूतीचा फायदा झाला होता. पण अजितदादांच्या निधनानंतर सहानुभूतीचा हा फॅक्टर युगेंद्र पवारांना मिळणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. हे सगळं होत असतानाच युगेंद्र पवारांचं नाव पुढे आणून रोहित पवार स्वतःच बारामतीतून उमेदवारीच्या हालचाली करतायत का अशीही चर्चा होते. आता तसं पाहायला गेलं तर रोहित पवारांना राजकारणात सक्रिय करण्यात स्वतः अजित पवारच कारणीभूत ठरले होते. 2019मध्ये त्यांना कर्जत जामखेडची उमेदवारी द्यायला स्वतः शरद पवारांचा विरोध असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण अजित पवारांनी प्रयत्न करून रोहित पवारांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं. 2024ला अजित पवार सोबत नसताना रोहित पवारांचा अवघ्या 1200 मतांनी विजय झाला. तेव्हा अजित पवारांनी सुद्धा थोडक्यात वाचलास बेट्या, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं रोहित पवारांना म्हटलं होतं. त्यामुळे रोहित पवार पडू नयेत यासाठी दादांनीच प्रयत्न केल्याचं बोललं गेलं होतं. पण आता दादांच्या पश्चात बारामतीत त्यांचा वारसदार होण्याची आणि पवार घराण्याच्या लिगसीच्या जोरावर पुढची अनेक वर्ष इथली सत्ता हातात ठेवण्याची संधी रोहित पवारांना खुणावत असल्याचं म्हटलं जातं. दादांच्या निधनावरून रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंका, पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन देऊन दादांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली शपथ यामुळे रोहित पवार दादांना असलेली सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत का अशाही चर्चा होत आहेत. रोहित पवारांनी अलीकडच्या काळात बारामतीतले आपले दौरे सुद्धा वाढवलेत. त्यामुळे रोहित पवारांना आज बारामतीतून उमेदवारी मिळवायची आहे का अशाही चर्चांना आता वेग आलाय. एकूणच पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी बारामती 2029ला दादांचा वारसदार कोण यावरून रंगलेल्या चर्चांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय.
त्यामुळे बारामतीत पवारांची पुढची पिढी मैदानात उतरणार का? या पिढीतलं कोणतं नाव समोर येणार? शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची यावर काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 2029ला बारामतीचा दादा कोण असणार? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.